नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, साधारण 8-8:30 झालेत आणि आपण आलोय खेकडे पकडायला खाडीवरची। तर मागचाच व्हिडिओ बघितला असाल, आपण वाळत गेलेलो होतो गड परतून खेकडे पकडायला। ते कसे माहिती भंकसभंकसचेच होते ॲक्च्युली। आता सध्या बिझी आहे थोडासा, त्याच्यामुळे इकडे तिकडे प्लॅन नाही काय। तर आज पण कामच चालू होतं, तर बारकूना कालपासून डोकं खात होता खेकडे पकडायला जाऊया। सो आज खेकडे पकडायला आलो। जास्त मंडळी नाही आहे, बाकीची मंडळी वैतागली। बारकू, मी आणि रोशन पण त्याच्यात काल म्हणत होता जाऊया। मला कंटाळा आलेला काल, तर आज आलोय। बघूया किती खेकडे भेटतात। आले बघू सुरुवात केल्याने बारकू या साईडला पण बघू आगा। तर बारकू आहे, बऱ्याच दिवसांनी दिसलो असत, आणि रोशन आहे कुर्ले पकडणारा माणूस आपल्याकडे आहे। तर पाणी ना उतरतंय, बघूया आता कुठे कुठे खेकडे भेटतात, किती भेटतात काय। ही मस्तच आहे रोशन। ही लवकर दगडात जाऊच्या अगोदर पकड ती बघ। शाब्बास, आरामात हा रोशन, चांगलोच पिसावे ना। एकच डेंगो ना अशा लॉस मध्ये, पहिल्याच ह्याच्यात लॉस मध्ये एक डेंगो गेलो आपलं। डेंगो नाही मस्त साईज चांगले, टाक पिशवीत चल। बघूया एक कुठली तर दाखवली लगेच या पॅनलने कसं माहिती आहे, लय दिसत नाही मित्रांनो। जवळचा भरपूर दिसता, पण लांबचा एकदम असा नाही टॉर्च सारखा। अशा खडपात बिडपात दिसली असती, बारको खडपात मारी ह्या खडपावर। आता कशी भेटली तसे तरी भेटते। बघ केवढी, पकड हा रोशन, सोडू नको, लवकरच पकड, हळू आरामात, उडोक देऊ नको। हा बघितलं, बरा झाला तू बॅटरी घेऊन आलंस, मजबूत पीस भेटलो आज। कुर्ले होता लगेच 2 भेटले। साईज कडक हा, साईज कडक। हे जर डेंग माका बारकू अजून पुढे पुढे बघ, कडक हा, 2 भेटले मस्त, साईज चांगले। त्या साईडनं बघ, हात लागलं मस्त 2 पीस भेटले। त्या दिवशी आपण आलो होतो खेकडे पकडायला, त्याला पण मला वाटतं बरेच दिवस झाले। 40 खेकडे काहीतरी भेटलेले त्या दिवशी, पण चांगले भेटलेले। आज 3घच आहोत, आज बघूया, साधारण 30 भेटले तरी ठीक आहेत। चांगली साईज आहे। ओय हा, मस्त 3रा खेकडा सापडला। त्या पलीकडे नाही बारकू कुर्ली भेटली तुका? इकडनं कुर्ली नाही कशी जो बारकू तुका दिसत हे, ते बघ काय होता त्या गुंचा पळाला जो। ही मस्तच आहे। एक डेंगू लॉस मध्ये हो, तरी पण बाकी जो पेंदो तरी धर। हा भेटलो ना पेंदो, गुड फिमेल आहे ती। पेंदो पण भेटलो, डेंगो पण भेटलो, एक डेंगू कमी आहे। तर इकडे कांदळवनाचे तुम्ही साईडला राहिलात ना की आवाज येणार रात्रीचे, काटकूट। म्हणजे कोणाला माहीत नसेल ना तर घाबरायला होईल। हे बघा कसले आवाज येतात, काटकूट। एकाची कपडे बिपडे जाम बेकार झालेले आहेत आमचे कामा करून। हे बघा अवस्था काय झाली आहे, माझी पण तशीच आहे। फक्त मी टी शर्ट ना चेंज केलं येताना। चिखलच होता रोशन, हळू। हां मस्त, गुड। आज कुर्ले भेटतातच वाटतं ना। नजर पण तशी तेज आहे माझी, गुड, टेन्शन घेऊ नको। शाबास। तुम्ही दाखवून काय करणार हो, डेंगो टाकू नको, तो पडत पण आपण हा खिशात ठेव। मस्त साईज हा, मेल आहे। ओ खतरनाक, चांगली साईज आहे। भेटले ना मित्रांनो चांगले साईज। ए बारकूचे झाले, बारकू दुसऱ्या झाबळ्यात देऊन टाकते चल। हा डेंगू पडलो ते चट्टा, 5-6 तरी भेटले, चांगली साईज एकदम। पाणी खादून घ्यायच्या आधी तिथे चिखल वाहू नव्हतो। हा कडेला इकडे चिखल आहे खूप, म्हणून तुका मग अशी उतारताना म्हटले नाही तर कशी बसली बघितलंस, कळत पण नाही। बिना डेंग्याची आहे ती, म्हणजे दिसत पण नाही अक्षरशः कुर्ली आहे ती, बघितलंस दाखव। डेंगा नाही रे, डेंग नाही शा, लॉस मध्ये धंदा आपला शा। चला आता जेट्टी बजली, आता कांदळवना सुरू आहे। चला, इकडे एवढे खेकडे भेटले ना, इकडे कुर्ले एवढे भेटले म्हणजे माका वाटतं भेटतीलच आज भारीच। होय, आज उद्या रस्सोच आहे। इकडे घुसलो आता कांदळवनाचा, बघूया पाणी इकडे साधारण हाय, कुर्ली कमी भेटता वाटतं इकडे।
नको, इकडे लयच पाणी आहे. तिकडे चला, पाठी चला. नंतर येऊया. काय इथंच राहायचा की काय बारकू? जाऊचा घरी कुर्ले घेऊन ना. तर इकडे नाही बघा, रात्रीचं पण भारी वाटतं एकदम मस्त. हे झाड आहे आता जिथे डोका आपटला आहे का. रात्रीचा कसं मित्रांनो, कुर्ले बघित बघित पुढे जाऊ होता आणि आपटो होता दानकन. आज बारकूची मजाचा, पिशवे पण घेताय, बॅगा पण घेताय, धमालच करताय. ह्याच्यात कुर्ली की ह्याच्यात बघा, कुर्लीचा बिळा आहे की हुंदराचा बिळा काय कळत नाही. हुंदीर असतं त्या ह्याच्यावर, पण कुर्लीचाच असत साधारण, पण वेगळ्या जातीची कुर्ली असत. कसा माहिती आहे, इकडं झाडावर चढणारे पण कुर्ली असतात. ही पाळं आहेत ना, पाळं मँग्रोवची वरती आलेली, त्याच्यातून चालायला ना जाम वैताग येतो. अक्षरशः अडखळून पाडायला पण होईल असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट, चिखल पण उडतो खूप सारा, चालायला जमत नाही त्याच्यातून. हे बघा, खूप ताट खुटे असतात ते, ह्याच्यापासूनच झाडं होतात. मग ते आता वाढून वाढून मोठी झाडं होतील. मागं वाटतं एवढी झाडं झाली मग आपल्याला जाऊ कत नको इकडनं. या बाबा मस्तच आहे. शाब्बास, उचललंस गुड, टाक पिशवीत. इकडे साधारण खेकडे भेटण्याचा चान्स जरा असतो बऱ्यापैकी. इथं बघूया आता. तो आलफावालो माणूस आमचं पाठी आहे. हो बघा, इथं पपर फिश केवढं आहे. केंड आहे, केंड. ती बघ, एक चौकोन म्हणून जाऊ देतो नको. इकडं कोपऱ्यात असतील हा. हमकास ह्या खडपात कुर्ली असता. बऱ्याच वेळा मित्रांनो बऱ्याच वेळाने भेटला. मस्त आहे, टाकून दे. पिशवीत टाक झो बारकूच्या. काय इकडे ना पानं जास्त आहेत मित्रांनो. आता पानाखाली काही कुर्ली लपली आधी बघू लागत. तर मित्रांनो ना, जेट्टीवरती मस्त 7-8 खेकडे भेटलेले. त्याच्यानंतर हा मधला पॅच एकदम फुकट गेला आहे. एकच कुर्ली भेटली ना. होय, एकच कुर्ली भेटली आहे साधारण, बाकी कुर्लीत नाही. अजून थोडंसं आहे फिरायचं, तरी बघूया. ए चली तिकडं पेवून पकडीत. हा बघा, परत 3 वर्षानंतर खेकडा भेटलाय परत एकदा. 3 वर्षांनी खेकडा भेटतो एक एक. धर, मरणाचीच आहे, मोठा आहे, पटकन घ्या लवकर. हा मग जाऊचा इकडनाच. हा मग तू काय घरी जातं की काय तिकडना? तू का असा कोणी सांगितला? आणि तुझ्या वाटणे जे भेटले की घरी जाऊचा आहे. आज ना मित्रांनो थोडंसं चांदणं पण आहे, म्हणजे बऱ्यापैकी दिसतंय चंद्र या बघा. त्याच्यामुळे ना खेकडा कमी आहे मला वाटतं. काळोख पाहिजे पूर्ण, खेकड्याला काळोख पाहिजे, म्हणजे खेकड्यांना भरपूर सापडतात. अमावास्या वगैरे असेल ना, किंवा अमावास्याचे 1-2 दिवस अगोदर, तेव्हा खेकडे मस्त सापडतात. असा ताण पाहिजे. आता हाफ चंद्र आहे ऑलमोस्ट, जरासा बाकी आहे, 2 दिवसांनी हाफ होईल. त्याच्यामुळे उजेड खूप आहे, त्याच्यामुळे खेकडे कमी आहेत. तर खेकडे बघताय, पहिले भेटले ना तेवढेच बघा जेट्टीवरती. त्याच्यानंतर कुर्लेच भेटले नाही. साधारण मला वाटतं 10 आहे. हां 10 असतील. 4-5 साधारण चांगले आहेत. तर ठीक आहे, चला बारगू काही तर रस्सो बनवू देत उद्या. होय, रस्सो खातो. होय. कुर्ले म्हणत होतो, कुर्ले म्हणत होतो, त्याच्या वाटणीचे तरी पकडून दिलेलो. तर मित्रांनो, काल रात्री आपण गेलेलो खेकडे पकडायला. खेकडे काही सापडले नाही. 10-12 खेकडे सापडले, पण चांगल्या साईजचे, बाकी काही खेकडे नव्हते. आता असं कसं माहिती आहे, चांदणं असतं, चंद्राचा उजेड असतो, त्याच्यामुळे खेकडे जास्त बाहेर नाही पडत. काळोख पाहिजे, मग खेकडे सापडतात. आता आपण चाललोय व्हाळात. तर भाची मंडई आली आहे आपली. झाले 4-5 दिवस, पण आज काय व्हाळात, पण अजून काय व्हाळात गेलेलो नाही. सध्या काम चालू होतं ना घरामध्ये, त्याच्यामुळे टाईमच भेटत नव्हता. आता वाजलेत 5. आमचं चाललोय व्हाळात. पाणी आहे का माहीत नाही, बघूया. चला मासे पकडूया व्हाळात जाऊन, छोटे छोटे. तरी बघा, ही आमची छोटी मंडई. हा इकडे ज्युनियर भावेश, स्वरांश हायकर. हॅलो, अरे दिसतच नाही, हायकर. कुठे चाललो आपण? कशाला? मासे पकडायला. आणि तो तिकडे बारके आहे, रुद्र आहे. मी चौघं चाललोय मासे पकडायला. ए करांद भेटला? कसा होता? खाल्ला ना त्यानं काढून लगेच. हा बघा, इथे एक सापडले मला. हे बघा, पिक्का आहे. पुढे धावलात तर मी काय करणार? पिटावून लावणार, माहिती आहे ना, अर्ध्यावरूनच. हां, मग त्याच्यामुळे धावायचं नाही.
पाणी बऱ्यापैकी आटलंय. जांभळीवरती मध्ये मध्ये जांभळं पिकायला पण लागली. यावर्षी जांभळं लवकर पिकायला लागली. ही बघा. यावर्षी जांभळं लवकर पिकायला लागली पण जास्त नाही धरली. आता अशी धरतायत काय 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 पिकायला लागली मध्येच, पण वरती आहेत खूपच. ते आहे ते बघूया पाणी आहे काय, आणि दांडकं वगैरे किंवा पातका वगैरे बघूया गरीला लागतात काय मजा म्हणून ह्यांच्यासाठी. ह्याच्यात कोणीतरी वावळा टाकला वाटतं, काहीतरी टाकलं, माशांची वाट लावली. ह्याच्यात कोणी मेना टाकला येड्यासारखा. आता दिसलं थांब, आता येईल मासे येईल, पण मोठे नाही, छोटे नाही, ते गरीला लागणार नाही. थांब आधी नको ओढू, थांब खाल्ल्यावर ओढ. मी सांगितलं ना की ओढ पटकन. हां तोंडात जाऊ देत आधी, पीठ खाऊ देत. छोटे आहेत ते, खूप छोटे आहेत. हे बघा खूप आहेत मासे, पण छोटे आहेत सगळे. नाही मोठा मासाच नाही, सगळे मासे ना कोणीतरी मेना टाकला आणि कांडा लावली असणार, त्याच्यामुळे सगळे मासे गायब झाले इथले. पीठच खाल्लं. चल घे. हे बघा किती देतात. सापडला काय? तर हा कच्चावाला रातंबा आहे, कोकमचं फळ आहे. आणि हे बघा इकडे पडलेत, आणि पिकला ना की असा होतो. आणि हे कोकम, त्याच्यावरती थोडीशी प्रोसेस असते. हे सुकवायचं आणि त्याला फूट द्यायचं, असा विषय असतो. आणि खायचो. ह्याच्यात पाणी आहे थोडंसं फक्त झाल्यात, बाकी आटलं. एक खेकडा तिकडे नाही, खेकडा ह्याच्यात असणार. हे दाखवतोय, कुठे पण पकडू नकोस. चावला ना. छोटूस आहे, त्याला पाय नाही एका साईडचे, पण त्याचे एका साईडचे पायच नाहीत, पण नवीन पाय येत आहेत बघा. तर खेकड्याचे डेंग्या तुटल्या ना, किंवा डेंगा तुटला ना, म्हणजे पाय तुटले खेकड्याचे कुठले पण, तर ते परत येतात. हे बघा यायला सुरुवात झाली परत ह्या साईडने. सोडून देऊया त्याला, जा. हा बघा एक खेकडा तर सापडला आहे. हाय बरणी कुठे आहे? केवढा. हा बघा हा एक अजून खेकडा सापडलाय. टाकू त्याच्यात टाकूया ना. एक डेंगाच नाही त्याला. 2 खेकडे सापडले. नाही खेकड्याने उल्लू बनवलं. नाही खेकडा याच्यात. नाही आहे इसमें भी. ह्या बघ हाय सापडला. बरणी खोल. हा बघ अजून एक सापडला मस्त. तिसरा खेकडा. तिसरावाला खेकडा ना. तिसरावाला सापडला. टाकूया बरणीत. मासे पकडायला आलो आणि खेकडे घेऊन चाललोय. साधारणच भेटले. 3 भेटले. चला वरती ते बघूया ना, घरी जाऊया आता सावकाश. चला खेकडे दाखव बारक्या. हे बघा 3 खेकडे आहेत, चांगली साईज आहे. होल मारले होते माशांसाठी, तर मासे त्या दिवशी नेले होते. लाईव्ह भेटला ह्याच्यातून. काय करायचं आता, पीठ घालून टाका. आपण आणलं ना पीठ, ते सगळं माशांना घालून टाका. बारीक बारीक करून घाला. काय हां हां त्याला पण दे सोनाशला. मासे खूप आहे त्याच्यात. बघितलात पीठ टाकलात ना की सगळे खायला येतात पटापट पटापट. तर खेकडे सापडले 3. तिघांना एक. चला आता घरी जाऊया. तर फिशिंगला पण गेलो नाही बरेच दिवस. मला वाटतं जवळजवळ 7-8 दिवस तरी झाले असतील. रॉड पण हातात घेतला नाही. आता मासा लागायला सुरुवात होईल कदाचित. मासे लागत नव्हते कुठेच, पण आता मासा लागायला सुरुवात होईल. गरमीतून मासे लागायला सुरुवात होतात.
खाडीमध्ये तांबूस वगैरे पण लागायला सुरुवात होतात, पण नव्हते मासे. आता जाऊन बघायला पाहिजे, अजून पण साधारण 2 दिवस जातील कामामध्ये. त्याच्यानंतर जाऊ फिशिंगला समुद्रावर डायरेक्ट घरी चाललोय. तर हा व्हिडिओ छोटासा इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.